नमस्कार. आज भाद्रपद शुद्ध षष्ठी. समर्थ रामदासांचाच एक अभंग आपण पाहणार आहोत. जाणता एक अंतरात्मा त्याचा काय सांगावा महिमा, विद्या कला गुण सीमा कोणे करावी. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेणे करिता आनंद उदंड होतो. श्री समर्थ रामदासांनी अनेक देवदेवतांच्या आणि बहिर्मुख लोकाचारांच्या नादी लागून भरकटलेल्यांना सांगितलंय की झाले की झाले, झाले ते होऊन गेले, आता आत्मज्ञानी पुरुषाच्या सहवात मात्र राहावे आणि जीवनाची सर्व अंगे त्याच्यापासून शिकून घ्यावी. श्री समर्थ म्हणतात, आता व्यवस्थित वागून जाणत्याची सेवा करा, त्याच्या संगतीत सद्बुद्धी मिळवा, झालं गेलं सोडून द्या. जाणत्याच्या संगतीने आता भजन करावे, दुसऱ्यांसाठी झिजावं, मनन करून प्रसन्न राहावे. जाणत्यापाशी राहून बोलणं, चालणं, वागणं, ध्यान हे सगळं शिकून घ्यावं. जाणत्याच्या सहवासात राहून गाणे, बजावणे, भजन, कथा, गोष्टी, युक्ती, परीक्षा, तालीम, पोहणे, प्रसंग सगळं समजून घ्यावं, अभ्यासावं आणि जो जाणता आहे त्याचे धूर्तपण, राजकारण, निरूपण ऐकत जावे. अध्यात्माचा विवेक त्याच्याकडून शिकावा. जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी. नाना कल्पना, दीर्घ सूचना, विवंचना, ज्ञान, अलिप्तपणा हे सर्व समजून घ्यावे. त्याचा भक्ती मार्ग, वैराग्याची पद्धत, हर एक प्रसंगीचे त्याचे वागणे आपण समजून घ्यावं. जाणत्याचं ज्ञान, ध्यान पद्धती शिकाव्यात. त्याचा अलिप्तपणा कसा असतो, त्याची विदेहावस्था कशी असते, तो ब्रह्मविवरण कसं करतो हे सगळं समजून घ्यावं. श्री समर्थ अंतरात्मा हाच खरा जाणता असल्याचे सांगून त्याचे कर्तृत्व ओळखून वागतो तोच खरा जाणता होतो असं म्हणतात. अंतरात्मा अतिशय सूक्ष्म असल्याचे दिसत नाही, त्यासाठी अंतर्मुख होऊनच त्याला पाहावे लागते असे श्री समर्थांना वाटते. म्हणून ते म्हणतात, अंतरात्मा हाच तेवढा जाणता आहे आणि त्याचा महिमा सांगणे मात्र कठीण आहे. त्याची विद्या, कला आणि गुण यांचा अंत कुणालाच लागलेला नाही. तो सत्य, ज्ञान, अखंड असा आहे. अशा अंतरात्मारूपी भगवंताचे गुणगान करावे, त्याच्याविषयी बोलावे. असं केल्यानेच आनंद अनुभवाला येतो. परमेश्वराने जे जे निर्माण केले आहे ते विवेकी माणसे जाणत्या पुरुषाकडून वारंवार विवरण करून समजून घेत असतात. जे काही आहे ते जगदीशाचं आहे, जगदीशाने निर्माण केलेलं आहे. हे दृश्य त्याच्याहून निराळे आहे हे कळलं पाहिजे. जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले. तो निर्माण करतो पण दिसत नाही. विवेकाने त्याची कल्पना करून त्याचे अखंड ध्यान लावण्याचा अभ्यास केला तरच द्वैत नाहीसे होते. कृपाळूपणाने तो योगक्षेम चालवतो. ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासून मुक्तो भक्तास करी. मुक्ती हवी असेल तर भक्ती हवीच. श्री समर्थ म्हणतात की उपासनेच्या शेवटी भक्त आणि देव यांची भेट होते, ऐक्य होते. ही अनुभवाची गोष्ट अनुभवानेच जाणता येते. उपासनेचे शेवटी देव भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाच्या. श्री समर्थांनी येथे अंतरात्मा हाच खरा जाणता असल्याने त्याला जाणतो तो ज्ञानी बनतो. त्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाच्या सहवासात राहावे आणि जीवनाची सर्व अंगे त्यांच्यापासून शिकून घ्यावी. भगवंताचे गुण सतत गावे, त्याच्याविषयीच बोलावे. त्यातच आनंद आहे आणि सत्संगतीही तीच आहे. पाहता पाहता खुंटले, देवपण मज माझी आटले, असे एकनाथ महाराजही म्हणून गेले. धन्यवाद. मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.